सर्व नागरिकांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत आव्हान करण्यात येते की आपल्याकडील ओला कचरा आपल्या सोसायटी स्तरावर आपण प्रक्रिया करून त्याच्यापासून खत निर्माण करा। त्याचबरोबर तुमचा जो सुका कचरा आहे, प्लास्टिक, कागद, काच, रबर, ट्यूब, टायर, चप्पल, फर्निचर, हा तुम्ही वेगवेगळा संकलित करून महानगरपालिकेमार्फत सिद्धी वेस्ट टू ग्रीन या संस्थेला आपण नेमलेला आहे। त्यांच्याकडे आपण आपला सुका कचरा वेगवेगळ्या स्वरूपात वर्गीकरण करून देण्याची व्यवस्था करावी आणि आपल्याला ओल्या कचऱ्यावर आपण स्वतः प्रक्रिया करत असाल आणि ड्राय वेस्ट अशा पद्धतीने तुम्ही जर देण्याची व्यवस्था करत असाल तर आपल्याला महानगरपालिकेमार्फत 5% मालमत्ता करामध्ये सवलत देण्याची महापालिकेने सुविधा निर्माण केलेली आहे। याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। मुळात कचरा ही समस्या नाही आहे, कचरा ठेवण्याची आपली पद्धत चुकीची आहे आणि त्यामुळे कचरा समस्या निर्माण होते। आज सर्व शहरांमध्ये जी कचऱ्याची समस्या दिसून येते त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपली चुकलेली कचरा ठेवण्याची पद्धत। आज आपण पाहतो, आपण घरात सर्व कचरा एका डस्टबिनमध्ये ठेवतो। ओला कचरा आपल्या किचनमधला असेल, आपलं शिल्लक राहिलेलं अन्न असेल, बाजारातून आणलेली भाजीपाला आणि त्याची ती निवडल्यानंतर शिल्लक राहिलेली भाजी जे टाकाऊ भाग आहे तो असेल, हा सगळा आपण एका डस्टबिनमध्ये टाकतो आणि त्यानंतर काय करतो, त्याच्यात कागद, प्लॅस्टिक, काच, धातू हे सगळा कचराही त्याच डस्टबिनमध्ये टाकतो। मग काय होतं की हा जो ड्राय वेस्ट आहे, हा ड्राय वेस्ट तो ओल्या कचऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे तो घाण होतो आणि त्याला मग हाताळणं आपल्याला कठीण जातं। मग ओला कचरा जर आपला एका स्वतंत्र डस्टबिनमध्ये तो फक्त ओला कचराच ठेवला तर मग आपल्याला काही अडचण येत नाही। तो ओला कचरा आपल्याला ओल्या कचऱ्याचा जो आपल्या सोसायटीच्या आवारात असेल किंवा घंटागाडीमध्ये जो ओल्या कचऱ्याचा डस्टबिन आहे त्यात आपल्याला तो सहजरित्या टाकता येतो। मग आपला जो ड्राय वेस्ट आहे तो ड्राय वेस्ट स्वतंत्ररित्या जर घरात ठेवायची पद्धत ठेवली, ड्राय वेस्ट हा दररोज आपल्या घरात निघत नाही। आपल्या घरात दररोज निघणारा कचरा म्हणजे ओलाच कचरा आणि हा ओला कचरा जर स्वतंत्र एकाच डस्टबिनमध्ये ठेवला, तो डस्टबिन आपण घंटागाडीत किंवा आपल्या सोसायटीच्या मोठ्या डस्टबिनमध्ये जर तो त्यातला कचरा टाकला तर तो डस्टबिन दररोज धुवून घेतला, व्यवस्थित ठेवला, उद्या त्यामध्ये ओला कचरा साठवा। परंतु आज आपल्या सर्वत्र आपल्याला जी स्थिती दिसते, जी आपल्याला सर्व सोसायटींमध्ये सगळ्या घरांमध्ये जी स्थिती दिसते त्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला असं दिसून येतं की एकाच डस्टबिनचा आपण वापर करतो आणि त्यातच सगळा ओला टाकणे, त्यात सुका टाकणे, म्हणजे सुक्यातला कागद, प्लॅस्टिक, काच, काय जे असेल ती सगळा कचरा त्यात टाकायचा। मग ओला कचरा जो तुमचं शिल्लक राहिलेला अन्न आहे त्याच्यात जर हा काच किंवा कागद हा त्याच्या संपर्कात आला तर तो घाण होणार आणि तो आपण जरी त्यात स्वतःहून टाकला तरी तो परत आपल्याला वेगळा करणं कठीण जातं। मुळात कचरा हा वेगवेगळा असतो, म्हणजे तुमचं कागद हा स्वतंत्र कागद वेगळाच असतो, तुमचे काच हा वेगळाच असतो, परंतु तो तुम्ही एकत्र टाकल्यामुळं प्रॉब्लेम झाला, त्यामुळं कचरा वर्गीकरणाची आपल्याला गरज भासली। मुळात कचरा वर्गीकरणाचीच गरज भासता कामा नये, कचरा वर्गीकरणाचीच मुळात आवश्यकता नाही आहे। तुमचा वेगवेगळा कचरा वेगवेगळा साठवायला चालू करा, म्हणजे एका डस्टबिनमध्ये फक्त ओला कचरा तोच ठेवा, त्याच्या व्यतिरिक्त त्या डस्टबिनमध्ये कुठलाही कचऱ्याचा प्रकार जाता कामा नये। आणि समजा तुमच्या सुक्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक आहे, आता प्लॅस्टिक जर जे आहे ते आपण अशा पद्धतीनं ह्या बॉटलमध्ये जर साठवून ठेवलं, ह्या बॉटलमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचं जे प्लॅस्टिक आहे हे असं आपण यामध्ये साठवून ठेवतो आणि हे साठवून ठेवल्यानंतर प्लॅस्टिक हे फ्लेक्झिबल, सॉफ्ट अशा पद्धतीचं ह्याचा गुणधर्म असल्यामुळं सहजपणे ह्या बाटलीमध्ये आपल्याला हे प्लॅस्टिक साठवता येतं आणि या बाटलीमध्ये साधारणतः आपल्याला आपल्या एका कुटुंबाचं 8 ते 10 दिवसाचं प्लॅस्टिक सहज साठवलं जातं। या बाटलीमध्ये जर हे प्लॅस्टिक साठवलं तर ह्यामध्ये एकच फक्त काळजी करायची की दुधाची पिशवी जी आहे ती दुधाची पिशवी तुम्ही पूर्ण कट करायची, ती चांगली धुवून घ्यायची, ड्राय करायची, मगच ह्यात टाकायची। नाहीतर समजा दुधाची पिशवी जर तुम्ही तशीच ओली
त्यातनं दूध आपण काढून घेतलं आणि ती पिशवी जर ह्यात टाकली तर ह्यात पूर्ण दुर्गंधी निर्माण होऊ शकते. दुधाला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो आणि त्याचं असं कोंडून ठेवल्यानंतर ह्या बाटलीमध्ये त्याची दुर्गंधी निर्माण होऊ शकते. त्यासाठी एक आपण दुधाची पिशवी जी आहे ती पूर्ण कट करायची, क्लीन करायची आणि ती एका चिमट्याला अडकून ती ड्राय होण्यासाठी ठेवायची आणि ते ड्राय झालेली दुधाची पिशवी आपल्याला ह्या बॉटलमध्ये सहजपणे आपण ठेवू शकतो. तेल पूर्ण नितळल्यानंतर ते व्यवस्थित तेलाची पिशवीसुद्धा अशा पद्धतीने धुवून घ्यायची आणि ती ह्याच्यात ठेवायची. म्हणजे ह्या बाटलीत तुम्ही जे प्लॅस्टिक साठवाल ते कुठल्याही प्रकारची त्याला दुर्गंधी असता कामा नये, दुर्गंधी असणार नाही आणि जर दुर्गंधी नसेल तर तुम्हाला हे सहजरित्या अनुकरणीय वाटेल. जर समजा त्या प्लॅस्टिकच्या दुधाच्या पिशवीची जर दुर्गंधी निर्माण झाली तर तुम्हाला वाटणार हा चुकीचा आहे, ह्याच्यामुळं घाण वास येतो आणि हे आपल्याला नको आता करायला, अशी तुमची मानसिकता होऊ शकेल. परंतु तुम्ही योग्य काळजी घेतली, तो व्यवस्थित दुधाची पिशवी ड्राय झाल्यानंतर ह्यात टाकली, तेलाची पिशवी एकदम त्यातलं तेल नितळल्यानंतर ती धुवून ह्याच्यात ठेवली तर कुठल्याही प्रकारची दुर्गंधी ह्याला राहणार नाही आणि या बाटलीमध्ये प्लॅस्टिक साठवल्यानंतर ते अतिशय व्यवस्थितपणे तुम्हाला सुलभरित्या साठवता येईल. म्हणून आम्ही असं म्हटलेलं आहे की प्लॅस्टिकच्या बाटलीत प्लॅस्टिक साठवा आणि KDMCच्या संकलन केंद्रावर पाठवा. ही आम्ही आता कन्सेप्ट सुरू केलेला आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अशा प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये प्लॅस्टिक साठवलेल्या अवस्थेत आमच्याकडं लोक सुपूर्त करतात. दर रविवारी आपलं प्लॅस्टिक संकलन केंद्र 13 ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू झालेली आहेत. तर या प्रत्येक केंद्रावर अशा पद्धतीनं प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये तुम्ही साठवून आम्हाला प्लॅस्टिक द्या किंवा दररोज आम्ही जे काही घंटागाडीमध्ये ड्राय वेस्ट प्लॅस्टिकचा कचरा घेतो, तुम्हाला जर संकलन केंद्रावर यायला जर वेळ नसेल तर तुम्ही आमच्या घंटागाडीमध्ये प्लॅस्टिक ड्राय वेस्टमध्ये ज्यावेळेस बुधवारी आणि रविवारी देता त्यावेळेस अशा पद्धतीनं द्या. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपल्या महानगरपालिकेचे माननीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 25 मे 2020 पासून शून्य कचरा मोहिमेची सुरुवात केलेली आहे. आणि या मोहिमेचं प्रमुख उद्दिष्ट असं आहे की आपल्याला जे आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर आत्तापर्यंत सगळा कचरा जात होता ते पूर्णतः थांबवणं. आधारवाडीचा डोंगर आपल्याला बायोमायनिंगद्वारे 2 वर्षात तो पूर्ण नष्ट करायचा आहे. त्या ठिकाणी परत डम्पिंग ग्राउंड होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि त्याच ठिकाणी काय तर इतर कुठल्याही ठिकाणी आपल्याला आता डम्पिंग ग्राउंड निर्माण करायचं नाही. त्यासाठी आपल्याला जी शून्य कचरा मोहिमेची त्रिसूत्री जी आहे ती त्रिसूत्रीचा अवलंब करायचा आहे. तर ती त्रिसूत्री काय आहे, त्यात पहिलं तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकायचा नाही. दुसरं, महानगरपालिकेने ज्या पद्धतीनं तुम्हाला कचरा वर्गीकरणाची सवय लावायचा प्रयत्न केलेला आहे, ज्याप्रमाणे तुम्हाला सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे कचरा वर्गीकरण करून घंटागाडीत द्यायचा. आणि महत्त्वाचं म्हणजे दररोज ओला कचरा आणि डायपर, सॅनिटरी नॅपकिन आणि घरगुती कचरा हा दैनंदिन घेतला जाईल. याशिवाय तुमचा जो ड्राय वेस्ट आहे, सुका कचरा आहे, तो बुधवारी आणि रविवारी घेतला जाईल. आणि त्यामध्येही तुम्ही प्लॅस्टिक, कागद हे वेगवेगळं करून घंटागाडीत देणं आवश्यक आहे. आणि तिसरं जे सूत्र आहे ते म्हणजे प्लॅस्टिकचा वापर टाळायचा. आज आपण पाहतो की कचऱ्यामध्ये साधारण 15 ते 20% प्रमाण हे प्लॅस्टिकचं असतं. आणि या प्लॅस्टिकमुळं काय होतं की तुमचा सर्व कचरा हा प्लॅस्टिकमय दिसतो आणि प्लॅस्टिक हे पर्यावरणाला अत्यंत घातक आहे. प्लॅस्टिकचा वापर हा ज्या प्लॅस्टिकला बंदी आहे ते पूर्णतः आपण बंद केलं पाहिजे, त्याचा वापर केला नाही पाहिजे. कारण तुम्ही जर अशा पद्धतीचं प्लॅस्टिक वापरलं तर पहिल्या वेळेस 5,000 रुपये दंड, दुसऱ्या वेळेस 10,000 रुपये दंड, तिसऱ्या वेळेस 25,000 रुपये दंड आणि पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येतो. अशा पद्धतीनं याच्यावर अधिनियमात तरतुदी आहेत आणि याचा वापर करणं आपल्यावर बंधनकारक आहे. याशिवाय आम्ही आता दर रविवारी ड्रायवेस्टची संकलन केंद्र 13 संकलन केंद्रावर ड्रायवेस्ट संकलनाची व्यवस्था केलेली आहे. त्यातला प्रत्येक महिन्याचा पहिला रविवार हा ई वेस्ट, पहिला रविवार ई वेस्ट, दुसरा रविवार कापड, तिसरा रविवार काच आणि कागद आणि चौथा रविवार फुटवेअर आणि फर्निचर. अशा पद्धतीनं प्रत्येक रविवारी स्पेसिफिक असं संकलन
आम्ही सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक रविवारी प्लॅस्टिक हा सर्वत्र आम्ही प्लॅस्टिकचा कचरा हा स्वीकारतो। तर या सर्व जो ड्राईव्ह घेतले जातात याच्या मागचं प्रमुख उद्दिष्ट असं आहे की तुम्हाला एकाच डस्टबिनमध्ये जी कचरा ठेवायची पद्धत होती ती बंद झाली पाहिजे। कचऱ्याला स्पेसिफिक पद्धतीनं तुम्ही वेगळं संकलित ठेवण्याची तुमच्याकडे पद्धत सुरू झाली पाहिजे आणि ओला कचरा जो आहे तो दररोज तुम्ही स्वतंत्ररित्या दिला पाहिजे। त्याशिवाय तुमचा ड्राय वेस्ट जो आहे तो बुधवारी आणि रविवारी कागद वेगळा, प्लॅस्टिक वेगळा, इतर ड्राय वेस्ट वेगळा अशा पद्धतीनंच तुम्ही महानगरपालिकेकडे दिला पाहिजे। त्यामुळं काय होतं की जसं मी म्हणतो की ऊर्जा अक्षयतेचा नियम आपण अभ्यासला आहे, म्हणजे एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होतं। ऊर्जा कधीही नष्ट होत नाही, तसं कचऱ्यातला कुठलाही घटक हा नष्ट होत नाही, नाश पावत नाही, परंतु एका घटकाचं रूपांतर आपण दुसऱ्या घटकात करू शकतो, म्हणजे त्याला मूल्य प्राप्त करू शकतो। ओल्या कचऱ्यापासून बायोगॅसद्वारे वीज निर्मिती आणि खत निर्मिती आपण करू शकतो। तसंच आपण जो सुका कचरा आहे त्यामध्ये प्लॅस्टिकपासून आपण इंधन बनवण्याचा इथं प्रयोग सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच्यापासून ते क्रश करून ग्रॅन्युल्स बनवून त्याच्यापासून वेगवेगळे घटक आपण बनवू शकतो, जसे की बेंचेस बनवू शकतो, दरवाजे बनवू शकतो, बकेट बनवू शकतो, वेगवेगळे आपण घटक ह्या प्लॅस्टिकपासून रिसायकल करू शकतो। याशिवाय तुमचा जो कागद आहे, कागदाचा कचरा हा वेगळा जर संकलित झाला तर त्यापासून आपण पेपर पल्प इंडस्ट्रीद्वारे त्याच्यापासून परत पुन्हा पेपर निर्माण करू शकतो। पुट्ट्यापासून सुद्धा परत पुट्टा निर्माण करू शकतो। अशा पद्धतीनं रबर, टायर, काच, धातू वेगवेगळे यापासून आपण परत त्या वस्तूंची निर्मिती करू शकतो। यासाठी तुमचा जो हा ड्राय वेस्ट आहे तो वेगळा संकलित करण्याची तुम्ही सवय ठेवा आणि वेगवेगळाच द्या। दररोज तुमचा काय घरात सगळा ड्राय वेस्ट निर्माण होऊ शकत नाही। तुम्ही ठरवा आमचा हा ड्राय वेस्ट ह्याच दिवशी द्यायचा, तर त्या दिवशी तुम्ही तो कचऱ्यात काढा, नाहीतर अन्यथा तो वापरात ठेवा किंवा एका बाजूला एका पिशवीमध्ये तुम्ही हा सगळा ड्राय वेस्ट तुम्ही संकलित करू शकता। अशा पद्धतीनं जर तुम्ही सवय लावली तर आपल्याला महानगरपालिकेचा आज जो आधारवाढीचा प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा वेगवेगळ्या भागात जे कचऱ्याचे प्रश्न निर्माण झाले हे मुळात प्रश्नच राहणार नाहीत। उलट कचरा ही संधी म्हणून किंवा कचरा ही राष्ट्रीय संसाधन म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो आणि त्याच्यातून एक वेगवेगळे प्रोडक्ट्स आपण बनवू शकतो आणि कचरा ही समस्या न राहता एक संधी आहे अशा पद्धतीनं आपण त्याच्याकडे पाहू शकतो। कचरा हा घन कचरा न राहता तो धन कचरा होऊ शकतो। त्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील कचरा संकलित करण्याची पद्धत बदला। एका बकेटमध्ये कचरा कोंबायची पद्धत बदला। एका बकेटमध्ये प्लॅस्टिकमध्ये बांधून ओला कचरा त्याच्यात इतर कचरा असा प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवण्याची पद्धत बदला। प्लॅस्टिक ही अशा पद्धतीनं स्वतंत्ररित्या प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये संकलित करा, ते अत्यंत सुलभरित्या तुम्हाला वेगळं प्लॅस्टिक ठेवण्याची त्यातनं एक पद्धत निर्माण होऊ शकते। आणि इतर जो कचरा आहे कागद एका छोट्या पिशवीमध्ये भरून ठेवा। महिन्यातून एकदाच तो तुम्हाला कचऱ्यात देण्याची गरज भासली पाहिजे, कारण एवढा कागद तुमच्या घरात निर्माण होत नाही। चपलाचा कचरा तुमच्या वर्षातून एखाद्या वेळेस कुठेतरी चपला आपल्याला टाकून द्यायची वेळ येते। कपडे आम्ही शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 8 माणुसकीच्या भिंती सुरू केलेल्या आहेत, तिथं तुम्ही तुमचे चांगल्या स्थितीतली कपडे तिथं ठेवा आणि एखाद्या गरजूवंताची गरज भागवा, म्हणजे ते कपडे सर्क्युलेशनमध्ये येतील, त्याचा पुनर्वापर होईल आणि कोणाची तरी त्यातनं गरज भागेल। त्याच पद्धतीने तुमच्या घरात जी खेळणी लहान मुलांची असतील परंतु तुमच्या मुलांच्या वापरातून ती आता हद्दपार झालेली असतील, त्यांनी वापरून ते कंटाळले असतील, अशी खेळणी तुम्ही अशा आमच्या माणुसकीच्या भिंतीत तिथं आणून ठेवा। कुणाला तरी त्याची गरज भासेल आणि कोणाची तरी त्याच्यातून एक त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलू शकतो। अशा पद्धतीनं कपडे, खेळणी, वह्या, पुस्तकं अशी तुमच्याकडे जे निरुपयोगी आहेत परंतु कोणासाठी तरी उपयोगी आहेत, तुमच्यासाठी उपयुक्त नाहीत परंतु कोणासाठी तरी उपयुक्त आहेत, तुम्हाला आवश्यक नाहीत परंतु कोणाला तरी आवश्यक आहेत, अशा ह्या वस्तू तुम्ही माणुसकीच्या भिंतीच्या तिथं आणून ठेवा आणि त्याच्या माध्यमातून कोणाची तरी त्यातून आम्ही गरज भागवण्याचा प्रयत्न करणार आहे। अशा पद्धतीनं वेगवेगळे ज्या तुमच्याकडे ड्राय वेस्टच्या ज्या वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या संकलित करून आमच्याकडे पाठवण्याची व्यवस्था करा। आम्ही त्याचा नक्कीच चांगल्या पद्धतीने वापर करू, पुनर्वापर करू आणि पुनर्चक्रीकरण करू।
म्हणजे त्याला मूल्य प्राप्त होऊ शकतं. कचऱ्यातला प्रत्येक घटकाला मूल्य आहे. कचरा हा अजिबात टाकाऊ नाही. फक्त तुम्ही त्याला एकत्रित ठेवल्यामुळं ते जे घाण होतं आहे त्यामुळं त्याचा प्रॉब्लेम निर्माण होतो आहे. आणि हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये एका बकेटमध्ये पूर्ण ओला कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन एका दुसऱ्या बकेटमध्ये आणि ड्राय वेस्ट हा एका गोणीमध्ये ठेवला तरी चालेल, परंतु त्यातलं फक्त प्लॅस्टिक वेगळं काढा आणि कागद वेगळा काढा. तुमच्या ड्राय वेस्ट बाकीचा वेगळा संकलित करायची गरज नाही, कारण ते सहजरित्या आपल्याला वेगवेगळं करता येतं. अशा पद्धतीनं तुम्ही घनकचऱ्याकडे पाहिलं तर मला वाटत नाही कल्याण डोंबिवलीमध्ये कचऱ्याचा प्रश्न हा शिल्लक राहील. आज आपण पाहतो की मे महिन्यापासून आपण ह्या मोहिमेला सुरुवात केल्यानंतर आज आपल्याकडे जवळपास 200 ते 250 मेट्रिक टन ओला कचरा हा वेगळ्या पद्धतीनं संकलित होतो, म्हणजे तो वर्गीकृत स्वरूपात संकलित होतो. या ओल्या कचऱ्याच्या माध्यमातून आपण 5 बायोगॅसद्वारे विद्युत निर्मिती केलेली आहे. याशिवाय जो इतर ओला कचरा आहे त्यापासून आपण खत निर्मिती केलेली आहे. आणि जो ड्रायवेस्टमधला प्लॅस्टिक आहे तो प्लॅस्टिकपासून आपण इंधन निर्मिती केली आहे. आपण डांबरी रस्ते निर्माण करू शकतो, त्याचबरोबर वेगवेगळे त्याच्यातून घटक निर्माण करू शकतो. आणि इतर जो कागद, रबर, ट्यूब, टायर, चप्पल हे सगळं आम्ही रिसायकलिंगला पाठवतो. या माध्यमातून महापालिकेला उत्पन्न निर्माण झालेलं आहे आणि यापुढे भविष्यात त्यापासून मोठ्या प्रमाणात उत्पन्न निर्माण होऊ शकतं. आणि जो नारळाचा, शाळ्यांचा कचरा आहे तो शहाळे आपण वेगळं संकलित करून आपण त्याच्यापासून कोकोपीट आणि काथ्या बनवण्यासाठी आम्ही तो पाठवतो. त्याचंसुद्धा महापालिकेला उत्पन्न मिळत आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळे घटक जर आपण वेगवेगळे संकलित करायची पद्धत ठेवली, वेगवेगळं तुम्ही घंटागाडीत देण्याची पद्धत सुरू केली तर कचरा ही समस्या न राहता ती एक राष्ट्रीय संसाधन म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो आणि त्याच्यातून नक्कीच एक उत्पन्नाची साधनं निर्माण करू शकतो आणि आपलं शहरसुद्धा स्वच्छ ठेवू शकतो आणि शून्य कचरा या मोहिमेला आपण बळकटी निर्माण करू शकतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील सर्व गृहनिर्माण संस्थांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये निर्माण होणारा जो कचरा आहे तो त्यामधील ओला कचरा हा आपल्या सोसायटीच्या आवारामध्येच तो कंपोस्ट झाला पाहिजे किंवा बायोगॅसद्वारे त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे. तर सर्व सोसायट्यांनी आपल्या आवारातील जो ओला कचरा आहे तो ओला कचरा हा कंपोस्ट करण्याची प्रक्रिया सुरू करावी. आज आपल्याकडे आजच्या स्थितीला सर्व महानगरपालिका हद्दीत जवळपास 40 मेट्रिक टन ओला कचरा हा या पद्धतीनं प्रक्रिया होत आहे आणि त्यापासून खत निर्मिती होत आहे. ही खूप एक चांगली सुरुवात आहे. आणि येत्या एक महिनाभरात जवळपास 20 मेट्रिक टन किंवा 30 मेट्रिक टनापर्यंत ओला कचरा हा या पद्धतीनं प्रक्रिया होणार आहे. आणि एक मार्च अखेरपर्यंत आपल्याला आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत जवळपास 100 मेट्रिक टनाहून अधिक ओला कचरा हा त्या सोसायटीच्या स्तरावरच त्याच्यावर खत प्रक्रिया करण्याचं नियोजन झालेलं आहे. आज आपल्याला मला सांगावंसं वाटतं की 20 मे 2020 पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माननीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शून्य कचरा मोहिमेची आपण सुरुवात केलेली आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भरीव अशी कामं आपल्याकडे झालेली आहे. आज साधारणतः 70% आपला ओला कचरा 70% आपला पूर्ण कचरा हा वर्गीकृत होत आहे. जवळपास 200 ते 250 मेट्रिक टन हा ओला कचरा आपल्याला दररोज वर्गीकृत स्वरूपात मिळत आहे. आणि याशिवाय 100 मेट्रिक टनहून अधिक सुका कचरा हा आपल्याला दररोज वर्गीकृत स्वरूपात संकलित होत आहे. अशा पद्धतीनं जवळपास आपण 70% वर्गीकरणाची यशस्वी कामगिरी आपल्याकडे झालेली आहे. आणि भविष्यात मार्च अखेरपर्यंत आपल्याला 100% वर्गीकरणाचं उद्दिष्ट हे कोणत्याही परिस्थितीत साध्य करायचं आहे, जेणेकरून आपल्याला
आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरची जी आजची स्थिती आहे अशा पद्धतीची स्थिती भविष्यात निर्माण होऊ द्यायची नाही। यासाठी सर्व सोसायट्यांनी आपल्या स्तरावर ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरू करावेत आणि या खत निर्मिती प्रकल्पाचा आपल्याला सुद्धा लाभ मिळणार आहे। कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ज्या सोसायटी आपल्या स्तरावर ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करतील त्यांना त्यांच्या मालमत्ता करामध्ये 5% त्यांना सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे तुम्हाला जो मालमत्ता कर दरवर्षी भरावा लागतो, जर तुम्ही तुमच्या सोसायटीच्या स्तरावर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली, तुमचा कचऱ्याचं व्यवस्थापन सुरू केलं, तर तुम्हाला महानगरपालिकेकडून 5% तुमच्या मालमत्ता करावर सवलत मिळणार आहे। तर ही सवलत एक तुम्हाला त्याच्यातून आर्थिक फायदाही आहे आणि त्याचबरोबर आपण आपला कचरा महापालिकेकडे न देता, महापालिकेला आपल्या कचऱ्याचा ताण न देता आपण आपल्या स्तरावर त्याच्यापासून प्रक्रिया करत आहात। ही एक राष्ट्रसेवाच आहे। या माध्यमातून पर्यावरणविषयक आपल्या मनामध्ये जागृती संवेदना निर्माण होण्यास नक्कीच मदत होणार आहे आणि त्याचबरोबर आपलं शहर आपलं घर हे पूर्णतः स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्या सर्वांचं योगदान या माध्यमातून महापालिकेला लाभणार आहे। तरी आपण आपल्या सोसायटी स्तरावर आपल्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावेत आणि 5% सवलतीचा लाभ घ्यावा, यासाठी मी सर्व सोसायट्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आता ही जी आहे ही मॅजिक बकेट म्हणायचं, ह्याच्यात कंपोस्ट खत आपण घरच्या घरी तयार करू शकतो। आता हा जो आहे ऊसाचा भुसा, ह्याचा आपला ऊसाचा बगॅस टाईप, हे खाली आपण ह्या तळाला टाकायचं। हे तळाला टाकल्यानंतर हे पसरून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे कल्चर आहे हे ह्याच्यात हे टाकायचं। हे ह्याच्यात बॅक्टेरिया असतात आणि त्यामुळे ते हे कुजवण्यासाठी आणि ह्याच्यातली दुर्गंधी नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरतं। आता हे बुडाशी टाकल्यानंतर ह्याच्यातनं आपला जो घरात ओला कचरा जो आहे, समजा भाज्यांचे देठ, फळांच्या साली, हा ह्याच्यात टाकायचा आणि त्याच्यातनं जे शिल्लक राहिलेलं अन्न, सुरुवातीला 1-2-3 दिवस ते अन्न टाकायचं नाही, मग त्याच्यातनं वास येऊ शकतो। तर काही दिवसानंतर ते आपण हे एकदा भाजीपाला आणि हे फळांच्या साली वगैरे ते टाकल्यानंतर मग थोडं कुजायला सुरुवात झाली की मग आपण नंतर अन्नसुद्धा टाकू शकतो। अशा पद्धतीनं या बास्केटच्या माध्यमातून आपण हा ओला कचरा आपल्या घरच्या घरीसुद्धा कुजवू शकतो आणि जर सोसायटीच्या आवारात केलं तर आपण त्याला काय बेड्स बनवून तो ओला कचरा घरच्या घरी कुजवू शकतो। अतिशय साधी आणि सोपी पद्धत, या पद्धतीच्या माध्यमातून आपण ओला कचरा आपल्या घरच्या घरी कुजवू शकतो। आता हे प्लॅस्टिक, आता ह्याच्यातलं हे प्लॅस्टिक आहे, आता हे प्लॅस्टिक कुठं इतरत्र न टाकता ह्या प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये आपण अशा पद्धतीनं हे टाकायचं। हे अशा पद्धतीनं टाकलं की आपल्याला या ही प्लॅस्टिक बघा सहजरित्या आपल्याला हे प्लॅस्टिक आपण या बाटलीमध्ये साठवण्याची पद्धत लक्षात येईल आपल्याला। हे पहा, हां हे किती बसतं ह्याच्यात, 10 दिवसाचं आपल्या एका कुटुंबाचं प्लॅस्टिक अशा पद्धतीने बसू शकते। आता ड्राय वेस्ट, आता हे पहा ड्राय वेस्ट तुम्ही म्हणाल की आता घरात सगळे वेगवेगळे हे कसं करायचं। आता ही एक गोणी आहे, ह्या गोणीमध्ये अशा पद्धतीने आपण हा हे पुट्टा ह्याच्यात ठेवला
ही प्लॅस्टिकची बॉटल आहे. ही आपण प्लॅस्टिक संकलनासाठी अशा पद्धतीने ठेवू शकतो. याशिवाय आता ही दुसरी गोणी ही ह्यात ठेवू शकतो. हा कागद आहे. कागद हा सुद्धा एक अशा पद्धतीने सगळे कागद एकत्र करून एका बॉक्समध्ये आपण अशा पद्धतीने ह्याच्यात हे ठेवू शकतो. आणि ही नंतर 8 आठवड्यांनी बुधवारी आणि रविवारी आपण जी ह्या गोणीतनं हा ड्राय वेस्ट काढायचा आणि घंटागाडीत द्यायचा. हा जर समजा ओल्या कचऱ्यात टाकला तर तो घाण होतो, ते होता कामा नये. परत आता हे सगळं जर काढताना अशा ह्या बॉटल्स आपण सहज वेगळ्या हाताने वेगळ्या करू शकतो, परंतु ओल्या कचऱ्यात टाकल्यानंतर ते आपण काढू शकत नाही. हा पुट्टा आपण सहज वेगळा करू शकतो. ह्या पद्धतीनं आपण हा ड्राय वेस्ट अशा एका गोणीमध्ये घरात ठेवला की बुधवारी आणि रविवारी तो ड्राय वेस्ट आपल्याला सहजरित्या घंटागाडीत देण्यासाठी सोपं जातं. एका एवढी गोणी ठेवायला तर आपल्या घरात जागा असते. अशा पद्धतीने अशा एका गोणीमध्ये ड्राय वेस्ट ठेवावा आणि त्यातला प्लॅस्टिक हा मात्र प्लॅस्टिकच्याच बॉटलमध्ये ठेवावा, कारण तो सगळा परत ह्यातनं वेगळं काढणं कठीण जातं, बारीक बारीक प्लॅस्टिक असतं. तर अशा पद्धतीनं ड्राय वेस्ट आपल्या घरामध्ये संकलनाची पद्धत करावी. घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी सहकार मंचाच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बोडके साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली आहे. त्याबद्दल मी सहकारी मंच या चॅनलचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.